गणेश भाऊ पाकिट आहे का? हा चला चला बैलगाडी मालक चला, पाय उचलून खाली गाड्या जाऊ द्या. हा कोणाच्या खिशातलं बघा वॉच पॉकेट पडलं इथं आणून दिलंय. ज्याचं कोणाचं असेल त्याने आयडेंटिटी कार्डावरचं नाव सांगायचं आणि घेऊन जायचंय. चला बैलगाडी मालक चला, येऊ द्या गाड्या आत येऊ द्या पटपट. 31 ते 45 चे बैलगाडी मालक येऊ द्या गाड्या आत येऊ द्या. बघा प्रेक्षकांची गर्दी बघा, गर्दी सांगून जाते मागणं कुठलं तुफान येतंय. अय प्रेक्षक वर्ग, हा येऊ द्या पाय उचलून येऊ द्या, कारण तुफान असं येतंय ज्या बैलांनी हे बैलगाडी शर्यत छत्र गाजवलंय आणि सध्याला गाजवतायत असे दोन्ही वाघ एकत्र येत आहेत. एक मुंबईचा बेताज बादशाह आणि एक संभाजीनगरचा बेताज बादशाह असा लखन आणि मथुरची गाडी येते. त्यामुळं तर पब्लिक एवढं जाम झालंय. चला पाय उचलून येऊ द्या बैलांना, पळायचं त्यांना सुद्धा. हा प्रेक्षक, हा झाली बघा एंट्री मैदानात. ज्या जोडानं काळ गाजवलाय, काळ गाजवतायत, लाखो चाहत्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय असा जोड मैदानात दाखल झाला. लखन आणि बिंजोडचा बेताज बादशाह, घाटाचा बेताज बादशाह असा मथुर 1001. चला पाय उचलून जाऊ द्या. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये या चालू कलियुगामध्ये बघा काय कमवलं तर ही सर्व फॅन फॉलोइंग बघा आणि प्रेक्षक मंडळी बघा. सर्व बैलगाडा मालकांच्या दिलावर राज करणारं व्यक्तिमत्व मुंबई किंग बिनजोडचा बेताज बादशाह मथुर मैदानात निघाला आणि सोबत पळाला. मराठवाड्याचं नाव लौकिक केलेलं आणि या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव 7 समुद्र पार नेऊन सोडला असा फॉर्च्युनरचा मानकरी माननीय सर्जेराव भाऊ चव्हाण करोडीकर आणि मनोहर भाऊ चव्हाण करोडीकर यांचा पंचम हिंद केसरी आणि श्रीनाथ केसरी लखन आणि मथुर मैदानात निघालाय. बघा प्रेक्षकांची गर्दी बघा. आतापर्यंत त्याची ओळख होती बिंजोडचा बादशाह म्हणून, परंतु काल परवा त्याची ओळख निर्माण झाली या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला मुख्यमंत्री म्हणून ज्याला संबोधलं जाणार असा बिंजोडचा बेताज बादशाह मथुर 1001 आणि त्यांच्यासोबत श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी असा हिंद केसरी लखन. काय कमावं आयुष्यामध्ये, काय कमावं आयुष्यामध्ये, हे या ठिकाणी जिवंत उदाहरण आहे. हा बिंजोडचा बेताज बादशाह ज्याचं नाव मथुर आणि दुसरा संभाजीनगर एक्सप्रेस ज्याचं नाव लखन. काय कमावलं असेल या दोन बैलांनी, तर हा जमलेला जनसमुदाय आणि या लोकांचं चाहत्यांचं